शिवाजी कोण होता हे पुस्तक तुम्ही वाचलंय का? का पुस्तकाचं नाव ऐकून भुवया उंचवल्या? असा एक राजा ज्याने तलवार उचलली तर ती फक्त धर्मासाठी नाही तर जनतेच्या न्यायासाठी, आणि जो धर्माच्या आधारावर नाही तर माणुसकीच्या आधारे लढला आणि सर्वांना समान वागणूक दिली. पण अशा राजाविषयी लिहिताना लेखकाने त्यांच्या एकेरी नावाचा उल्लेख का केला? छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख करणारा या पुस्तकाच्या लेखकांचं नाव आहे कॉम्रेड गोविंद पानसरे. हो, त्यांनी शिवाजी हे नाव घेतलं, पण त्या नावामागे उभा केला दूरदृष्टी असलेला ध्येयवेडा राजा, जो फक्त तलवारीचा नव्हता, तत्वांचा राजा होता. प्रजेच्या सुखदुःखात सहभागी होणारा, धर्म जातपात पलीकडे पाहणारा, अन्याय रोखणारा, न्याय देणारा प्रजेचा खरा राजा म्हणजे शिवाजी राजा. कॉम्रेड गोविंद पानसरे लिखित शिवाजी कोण होता हे पुस्तक इतिहासालाच प्रश्न विचारतं आणि शिवरायांच्या कार्याला सामाजिक समतेच्या प्रकाशात पुन्हा नव्याने उभं करतं. आणि हो, या सत्य लेखनानंतर काही वर्षातच कॉम्रेड गोविंद पानसरे यांची गोळ्या घालून हत्या झाली. इतकं असह्य होतं का हे सत्य? इतकं धोकादायक होतं शिवाजीचं खरं रूप? आणि म्हणूनच एकदा तरी हे पुस्तक अवश्य वाचा आणि तुम्हीच ठरवा की ह्या पुस्तकामध्ये शिवरायांचा खरंच अपमान झालाय का. आणि ज्यांनी कोणी हे पुस्तक वाचलेलं आहे तर कमेंट्स मध्ये त्यांच्या प्रतिक्रिया द्यायला विसरू नका. आणि हो, फॉलो आणि शेअर करायलाही विसरू नका. जय शिवराय.